नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी येथे तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आपण मॅथ सब्जेक्टमधील आपला जो 6 युनिट आहे जॉमेट्री आणि त्या युनिटमधील आपला जो नेक्स्ट चॅप्टर आहे सर्कल तो बघणार आहोत। मग बघा, ज्यावेळेला आपण सर्कल हा चॅप्टर बघतो तर त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचे आहे। म्हणजे बघा, सर्कलशी रिलेटेड भरपूरशा अशा बेसिक टर्म्स असतात ज्याच्यामध्ये सेंटर, रेडियस, डायमीटर, त्याच्यानंतर सर्कम्फरन्स हे सगळं इन्क्लुडेड असते। मग सगळ्यात पहिल्यांदा बघा आपण काय करू त्या ठिकाणी की सर्कलशी रिलेटेड हे सगळे जे काही बेसिक कॉन्सेप्ट आहे ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करू आणि मग ते क्लिअर झाले की त्यावर आधारित काय करू, काही प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊ। तर चला आज आपण सुरुवात करूया। बघा, आपला जो चॅप्टर आहे तो काय आहे त्या ठिकाणी सर्कल। आता ज्या वेळेला बघा आपण सर्कल या चॅप्टरला स्टार्ट करत आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला व्हॉट इज मीन बाय सर्कल, म्हणजे या ठिकाणी सर्कल ही एक जॉमेट्रिकल फिगर आहे आणि नेमकं सर्कल म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे। पेपरमध्ये बघा तुम्हाला विचारत असताना डेफिनेशन ऑफ सर्कल वगैरे असं विचारणार नाही, परंतु तुम्हाला स्टेटमेंट वाईज माहीत असलं पाहिजे। त्याच्याकरिता बघा की व्हॉट इज मीन बाय सर्कल, तर मग काय होतं या ठिकाणी की जर आपण डेफिनेशनचं प्रॉपर या ठिकाणी रीडिंग केली, काय म्हटलेलं आहे, अ सर्कल इज अ सिम्पल क्लोज्ड फिगर। बघा, हे महत्त्वाचं आहे की सर्कल काय आहे, इज अ सिम्पल क्लोज्ड फिगर आहे फॉर्म्ड बाय ऑल द पॉइंट्स इन अ प्लेन दॅट आर ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉईंट। म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला सध्याला काय लक्षात ठेवायचं की सर्कल म्हटलं की आपण जनरली काय करू शकतो, त्या ठिकाणी जॉमेट्रिकल फिगर जर दिलेला असेल तर त्या ठिकाणी इझिली आयडेंटिफाय करू शकतो। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला सर्कल ड्रॉ केला जातो बघा, तर या फॉर्ममध्ये आपण काय करतो त्या ठिकाणी सर्कल ड्रॉ करतो। आता इथे बघा ही काय आहे त्या ठिकाणी एक क्लोज्ड फिगर आहे आणि जनरली काय होते की या ठिकाणी ही जरी आपल्याला अशी राउंडेबल लाईन जरी वाटत असली तरी पण काय होतं बघा की ही जी बनलेली काय आहे त्या ठिकाणी जी लाईन आहे ती कशाने बनलेली आहे त्या ठिकाणी की भरपूरशे पॉईंट ॲट अ सेम डिस्टन्स ज्यावेळेला काय झालेले असतील त्या ठिकाणी जॉईन झालेले असेल त्यावेळेला एका प्लेनमध्ये जो फॉर्म झालेला आहे जॉमेट्रिकल फिगर तो काय असतो त्या ठिकाणी सर्कल असतो। आणि एक गोष्ट परत लक्षात ठेवायची की सर्कल ज्यावेळेला ड्रॉ केला जातो तर मेनली बघा त्या ठिकाणी कशाचा यूज केला जातो, तर सेंटरचा यूज केला जातो। की सेंटर बघा काय असतो या ठिकाणी, द फिक्स पॉईंट इज कॉल्ड द सेंटर। म्हणजे असा फिक्स पॉईंट की ज्याचा यूज करून आपण काय करतो त्या ठिकाणी सर्कल ड्रॉ करतो, त्या फिक्स पॉईंटला काय म्हटलं जाते, सेंटर म्हटलं जाते। आणि सेंटरला जनरली काय करतात, इंग्लिश अल्फाबेटने डिनोट करतात किंवा मग जनरली काय करू शकतो आपण त्या ठिकाणी जो कॅपिटल लेटर ओ असतो त्याच्याने सेंटर ऑफ द सर्कलला काय करतो त्या ठिकाणी डिनोट करतो। परीक्षेच्या दृष्टीने बघा तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे। एखाद्या वेळेला असं विचारलं जाईल की विच इज द फिक्स पॉईंट ऑन दी सर्कल, मग अशा वेळेला बघा जो काय असतो त्या ठिकाणी सेंटर इज द काय असतं त्या ठिकाणी फिक्स पॉईंट ऑन दी सर्कल असते। आता बघा परत इथे आपल्याला काय दिलेलं आहे, द इक्वल डिस्टन्स इज कॉल्ड रेडियस। म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हा जो बघा मी डिनोट केलेला आहे हा काय आहे तुमचा या ठिकाणी सेंटर पॉईंट आहे। आणि जर आपण काय केलं या ठिकाणी की हा जो बघितला बघा आउटर लेअर हा काय आहे त्या ठिकाणी तुमचा सर्कम्फरन्स असतो। आता ज्या वेळेला काय होते बघा की हा आहे तुमचा सेंटर आणि जर सर्कम्फरन्सवर किंवा ही जी काय आहे त्या ठिकाणी राऊंड ऑफ लाईन आहे बघा याच्यावर एखादी काय केलेलं असेल जर पॉईंट कन्सिडर केला आणि आपण समजा काय केलं बघा की याला एक नेमिंग केलं, समजा हा काय आहे आपला या ठिकाणी पी। आपण काय करतो ज्यावेळेला ओ आणि पी याला काय करतो पर्टिक्युलर जॉईन करतो तर हे जे डिस्टन्स असते बघा हे डिस्टन्स काय डिनोट करतात त्या ठिकाणी, तर रेडियस डिनोट करतात। तसं त्या ठिकाणी रेडियस म्हणजे काय हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते। सध्याला बघा तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की व्हॉट इज मीन बाय जर सर्कल म्हटलं तर सर्कल काय या ठिकाणी एक क्लोज फिगर आहे आणि त्याचा जो काय असतो त्या ठिकाणी फिक्स पॉईंट असतो त्याला काय म्हणायचं असते त्या ठिकाणी सेंटर म्हणायचं असते। तर हे तुमचं एक बेसिक झालेलं आहे। आता सर्कल नंतर बघा त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट कॉन्सेप्ट घ्यायचा आहे। इथून तुमच्यासाठी हा जो पोर्शन आहे हो इम्पॉर्टंट आहे। काय होतं या ठिकाणी आपला जो नेक्स्ट पोर्शन आहे बघा हा काय आहे त्या ठिकाणी रेडियस। आता आपण सर्कल बघितलं होतं की जेवढ्या काही जॉमेट्रिकल फिगर आपल्याला दिलेलं असेल तर आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो त्या ठिकाणी सर्कल। मग आता मी बघा एक काय करते डायग्राम ड्रॉ करते की हा बघा हा काय आहे या ठिकाणी एक सर्कल मी ड्रॉ केलेला आहे, एक सिंपल सर्कल ड्रॉ केला। काय म्हणत आहे आपल्याला कोणता कॉन्सेप्ट समजून घ्यायचा की नेमकं रेडियस कोणाला म्हणायचं। खूपदा काय होते की रेडियस आणि डायमीटर म्हणजे काय हेच समजत नाही, मग त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात तर कन्फ्युजन क्रिएट होते। तसं होऊ नये म्हणून बघा की रेडियस म्हणजे काय म्हणताय, अ रेडियस इज अ लाईन सेगमेंट। बघा इट इज अ काय म्हटलेलं आहे, लाईन सेगमेंट जॉईनिंग द सेंटर टू एनी पॉईंट ऑन दी सर्कल। बघा आता या ठिकाणी हा जो काय आहे पर्टिक्युलर सर्कल आहे त्याचा जो एक काय असतो त्या ठिकाणी फिक्स पॉईंट असतो याला काय म्हणतो सेंटर आणि याला नेमिंग काय करू आपण ओ। आणि बघा ही जी काय आहे सर्कलची आउटर लेअरिंग आहे याच्यावर आपण काय केलं त्या ठिकाणी एखादी कोणताही पॉईंट घेतला, समजा मी इथे एक पॉईंट घेतला पी किंवा मी इथे एक पॉईंट घेतला क्यू। आता काय होतंय बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, अ रेडियस इज अ लाईन सेगमेंट
जॉईनिंग द, आपल्याला कोणाला जॉईन करायचं आहे तर सेंटर अँड एनी पॉईंट ऑन दी सर्कल, जेव्हा सेंटर आणि एनी पॉईंट ऑन दी सर्कल याला ज्यावेळेला जॉईन करतो बघा, जी सेगमेंट तयार होते त्या सेगमेंटला काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी रेडियस म्हटलेलं आहे. ओके, बघा काय होतं या ठिकाणी की आपल्याला रेडियस म्हणजे माहीत असलं पाहिजे. तर काय करायचं त्या ठिकाणी सेंटर आहे आणि सर्कलवर बघा कुठेही एखादी आपण काय केला पॉईंट कन्सिडर केला आणि तो पॉईंट आणि सेंटर या दोघांना जेव्हा आपण जॉईन करतो तर ती काय होते या ठिकाणी रेडियस तयार होते. इथे बघा जर या डायग्राममध्ये विचार कराल तर रेडियस जनरली स्मॉल आरनी काय केली जाते त्या ठिकाणी डिनोट केली जाते. लक्षात ठेवायचं की रेडियसला आपण काय करतो त्या ठिकाणी स्मॉल आरनी डिनोट करतो. इथे मी लिहून सुद्धा ठेवते बघा की इट इज डिनोटेड बाय जनरली काय असते त्या ठिकाणी स्मॉल आर. आणि हा जो रेडियस असतो बघा, जर या डायग्रामचा विचार केला तर इथे किती रेडियस प्रेझेंट आहे, 2 रेडियस प्रेझेंट आहे, ओपी आणि नेक्स्ट रेडियस कोण आहे त्या ठिकाणी OQ. परत बघा जर मी एखादी इथे पॉईंट कन्सिडर केला की हा जो पॉईंट आहे S, हा काय आहे त्या ठिकाणी ऑन दी सर्कल आहे, हा जो सेंटर आहे बघा O आणि हा जो पॉईंट आहे S, या दोघांना मी काय केलं समजा या ठिकाणी जॉईन केलं तर मग या ठिकाणी हा जो OS असतो बघा हा सुद्धा काय होईल त्या ठिकाणी रेडियस होईल. तर तुमचं इतकं क्लिअर आहे की व्हॉट इज मीन बाय रेडियस. द रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन काय असते त्या ठिकाणी सेंटर अँड एनी पॉईंट ऑन दी सर्कल, म्हणजे ज्या वेळेला सेंटर अँड एनी पॉईंट ऑन दी सर्कल ज्याला जॉईन करतो जी सेगमेंट तयार होते त्याला काय म्हणायचं त्या ठिकाणी रेडियस म्हणायचं. आणि बघा या ठिकाणी हा जो नेक्स्ट कॉन्सेप्ट दिला आहे की रेडियस ऑलवेज हाफ ऑफ दी डायमीटर. पण हा कॉन्सेप्ट समजण्यापूर्वी तुम्हाला डायमीटर काय असते हे समजणं गरजेचं आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा बघा व्हॉट इज मीन बाय डायमीटर हे आपण बघू. काय म्हटलेलं आहे, अ डायमीटर इज अ लाईन सेगमेंट पासिंग थ्रू द सेंटर अँड जॉईनिंग 2 पॉईंट ऑन दी सर्कल. बघा हे तुम्हाला असं कळणार नाही, मी परत एक डायग्राम ड्रॉ करते की हा झाला तुमचा सर्कल. ओके, आता काय म्हणते या ठिकाणी की डायमीटर इज अ लाईन सेगमेंट पासिंग थ्रू द सेंटर. आता समजा बघा की ही एक लाईन आहे आणि हा काय आहे तुमचं या ठिकाणी सेंटर आहे. म्हणजे बघा अशी लाईन सेगमेंट जी कुठून पास होत आहे त्या ठिकाणी सेंटरमधून अँड जॉईनिंग 2 पॉईंट ऑन दी सर्कल. सर्कलवरचे काय होतात त्या ठिकाणी 2 पॉईंट जॉईन करून जी काय होते त्या ठिकाणी लाईन तयार होते. आता समजा बघा हा जो फर्स्ट पॉईंट आहे याला आपण नाव देऊ A आणि हा जो नेक्स्ट पॉईंट आहे याला नाव देऊ आपण B. काय होत आहे की सर्कलवरच्या कोणत्याही 2 पॉईंटला जॉईन करणारी लाईन, पण ती लाईन बघा कुठून पास होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी तर सेंटरमधून पास होणं गरजेचं आहे. ही जी लाईन असेल बघा याला काय म्हटलं जाते त्या ठिकाणी डायमीटर म्हटलं जाते. तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आपण आता रेडियसचा एक कॉन्सेप्ट बघितला होता की रेडियसमध्ये काय असते त्या ठिकाणी तर सेंटर आणि द पॉईंट ऑन दी सर्कल जेव्हा जॉईन करतो जी लाईन सेगमेंट तयार होते त्याला रेडियस म्हणतात. पण बघा यावेळेला ज्यावेळेला डायमीटर असतो तर डायमीटर कसा फॉर्म होतो त्या ठिकाणी तर डायमीटर फॉर्म व्हायसाठी बघा एक लाईन सेगमेंट कुठून पास होणं गरजेची आहे त्या ठिकाणी सेंटरमधून पास होणं गरजेचे आहे. आणि ती नेमकी ज्या वेळेला तयार होते बघा तर ती कशी तयार झाली पाहिजे आफ्टर जॉईनिंग द 2 पॉईंट ऑन दी सर्कल. मग आता काय होतं त्या ठिकाणी बघा की हा जो कॉन्सेप्ट होता की रेडियस इज हाफ ऑफ दी डायमीटर, म्हणजे रेडियसची जर तुम्हाला व्हॅल्यू काढायची असेल तर ही रेडियस ऑलवेज काय असते त्या ठिकाणी हाफ ऑफ दी डायमीटर असते. आता हा जो डायमीटर असतो बघा जनरली याला डिनोट करत असताना काय केलं जाते त्या ठिकाणी स्मॉल डीने डिनोट केलं जाते. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की काय होतं की जर आपण सेंटरपासून तर त्या ठिकाणी सर्कम्फरन्सपर्यंतचं डिस्टन्स बघितलं तर ही रेडियस, परंतु ज्या वेळेला आपण काय करत आहोत डायमीटर बघत आहोत तर ही डायमीटर सर्कलला काय करते 2 पार्टमध्ये डिवाइड करते. आणि मग ही जी डायमीटर असते बघा ही ऑलवेज काय असते त्या ठिकाणी रेडियसच्या डबल असते. आता तुम्हाला परत काय करायचं इथे लक्षात ठेवायचं की इट इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. मग हा कॉर्ड म्हणजे नेमकं काय असतो ते तर मी तुम्हाला नंतर सांगणार, पण परीक्षेच्या दृष्टीने बघा हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी की डायमीटरला काय म्हटलं जाते त्या ठिकाणी लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल म्हटलं जाते. आता बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन सांगते की समजा बघा की जर एखादी सर्कल आहे त्याचं जर रेडियस आहे हे किती असेल त्या ठिकाणी 3 सेंटीमीटर असेल. ओके, बघा लक्ष द्या मी काय म्हटलं की एक सर्कल आहे त्याची जी रेडियस आहे ती 3 सेंटीमीटर आहे आणि त्या सर्कलची जर मला काय काढायची आहे त्या ठिकाणी डायमीटर काढायची आहे. मग अशा कंडिशनमध्ये त्याचा आन्सर किती येणार तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे बघा की डायमीटर इज ऑलवेज डबल ऑफ दी काय असते त्या ठिकाणी रेडियस. म्हणजे आपण काय करू 2 × 3 इज इक्वल टू काय असेल 6 सेंटीमीटर. हे आपलं काय असायला पाहिजे त्या ठिकाणी आन्सर असायला पाहिजे. म्हणजे रेडियस जर दिलेली आहे जर त्याच्या डबल केली तर काय तयार होतं त्या ठिकाणी डायमीटर तयार होते. आणखी जर आपल्याला एक काय करायचं आहे त्या ठिकाणी क्वेश्चन जर डिस्कस करायचा झाला, समजा बघा तुम्हाला डायमीटर दिलेली आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे या ठिकाणी 10 सेंटीमीटर आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेडियस असा जर प्रश्न विचारला गेला, मग अशा कंडिशनमध्ये बघा काय होईल या ठिकाणी की आपल्याला माहिती आहे रेडियस इज ऑलवेज काय असते त्या ठिकाणी हाफ ऑफ दी डायमीटर. म्हणजे 1/2 इंटू काय करू आपण 10
तर काय होतं 1/2 × 10 किती व्हायला पाहिजे या ठिकाणी 5 सेंटीमीटर. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. बघा दोन्ही प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. जर तुम्हाला रेडियस दिलेली आहे तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डायमीटर, तर मग काय करायचं त्या ठिकाणी डबल करायचं. आणि कधी कधी काय होऊ शकतं तुम्हाला की डायमीटरची व्हॅल्यू दिलेली आहे देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेडियस असा जर प्रश्न विचारला तर त्यावेळेला जी डायमीटरची व्हॅल्यू दिलेली आहे त्याला काय करायचं हाफ करायचं म्हणजे तुम्हाला आन्सर मिळते. तर इतकं हे तुमचं बेसिक क्लिअर झालेलं असेल. आणखी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती बघा या ठिकाणी की हा जो डायमीटर असतो या डायमीटरलाच काय म्हणायचं त्या ठिकाणी लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल म्हणायचं. बघा कधी कधी पेपरमध्ये असे होऊ शकते की तुम्हाला समजा दिलेली आहे डायमीटरची व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला दिलेलं असेल बघा की डायमीटर इज इक्वल टू 4 सेंटीमीटर अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल असं जर विचारलं असेल ना तर कन्फ्यूज व्हायचं नाही. त्या ठिकाणी काय होतं की डायमीटर अँड लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल हे दोन्ही काय आहे त्या ठिकाणी एकच कॉन्सेप्ट आहे. जर डायमीटरची व्हॅल्यू 4 सेंटीमीटर असेल तर लॉंगेस्ट कॉर्डची व्हॅल्यू सुद्धा किती असायला पाहिजे त्या ठिकाणी 4 सेंटीमीटर असायला पाहिजे. मग त्या टाईपचा एखादी प्रश्न आला तर मी तुमच्याशी डिस्कशन करतेच, पण सध्याला काय करायचं हे एवढं तुम्हाला बेसिक समजून घेणं गरजेचं आहे. तर हे तुमचं एवढं क्लिअर झालेलं असेल बघा. चला आपण काय करू त्या ठिकाणी आपला नेक्स्ट कॉन्सेप्ट घेऊ. रेडियस आणि डायमीटर झालेलं आहे. आता या ठिकाणी कॉर्ड बघा खूपशे जण काय होतात त्या ठिकाणी की डायमीटर आणि कॉर्ड याच्यामध्ये काय होतात त्या ठिकाणी कन्फ्यूज होतात. तर कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाही बघा. मी तुम्हाला डायग्रामॅटिकली काय करते याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. बघा मी काय केलेलं आहे एक सर्कल ड्रॉ केलेलं आहे. काय म्हणते या ठिकाणी की आपण पर्टिक्युलर डायग्रामॅटिकली समजून घेऊ की कॉर्ड कोणाला म्हणतात. काय म्हटलेलं आहे की अ कॉर्ड इज अ लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी 2 पॉइंट ऑन दी सर्कल. बघा ज्यावेळेला आपण काय केलं होतं की डायमीटरची डेफिनेशन बघितली होती तर डायमीटरच्या डेफिनेशनमध्ये सुद्धा आपण हे बघितलं होतं की अ लाईन सेगमेंट विच इज फॉर्म्ड आफ्टर जॉईनिंग 2 पॉइंट ऑन दी सर्कल. पण बघा तिथे एक डिफरन्स होतं की काय म्हटलं होतं की ती जी लाईन सेगमेंट असते ही ऑलवेज कुठून पास होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी सेंटरमधून पास होणं गरजेचं आहे. परंतु इथे काय म्हणताय अ कॉर्ड इज अ लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी 2 पॉइंट ऑन दी सर्कल. पण त्यांनी या ठिकाणी बघा असा कोणताही क्रायटेरिया दिलेला आहे की दिस लाईन इज पासिंग थ्रू ओनली दी सेंटर. मग या ठिकाणी बघा की तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की जर डायमीटर असेल तर ती सर्कलमधून पास होणं गरजेचं आहे आणि ही डायमीटर ऑलवेज काय करेल सर्कलचे 2 इक्वल पार्टमध्ये डिवायडेशन करेल. परंतु कॉर्डचं तसं काही नाही की सर्कलवर कोणत्याही ठिकाणी 2 पॉईंट घ्या. म्हणजे बघा समजा इथे एक पॉईंट घेतला हा आहे एम आणि इथे एक पॉईंट घेतला हा आहे एन. बघा की आपण जर सर्कलचा विचार केला तर एम आणि एन हा काय आहे त्या ठिकाणी 2 पॉईंट्स आहे. जर या दोघांना आपण बघा जॉईन केलं तर ही काय झाली एक लाईन सेगमेंट तयार झाली. ही सेंटरमधून पास झालेली आहे का नाही, परंतु 2 पॉईंट जॉईन करून जी काय झालेली आहे सेगमेंट तयार झालेली आहे त्या सेगमेंटला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी कॉर्ड म्हणतो. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे सर्कलवर बघा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हा जो पोझिशन आहे ही कशाची आहे तुमच्या सेंटरची आहे. जर काय केलं या ठिकाणी बघा की इथे एक पॉईंट कन्सिडर केला पी आणि इथे एक पॉईंट कन्सिडर केला या ठिकाणी क्यू. जर मी या दोघांना जॉईन केलं तर पी क्यू ही सुद्धा काय होते या ठिकाणी सेगमेंट होते. म्हणजे सर्कलवरच्या कोणत्याही 2 पॉईंटला जॉईन करणारी जी लाईन सेगमेंट असते ती काय असते त्या ठिकाणी कॉर्ड असते. मग बघा आणखी एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एव्हरी डायमीटर इज अ कॉर्ड बट एव्हरी कॉर्ड इज नॉट अ डायमीटर. म्हणजे काय होतं या ठिकाणी की जर तुम्ही डायमीटरचा विचार केला तर एक परत मी लाईन ड्रॉ करते बघा. थोडासा आपण काय करू पेनचा कलर चेंज करू या ठिकाणी. बघा जर मी एक लाईन ड्रॉ केली की समजा या फॉर्ममध्ये काय आहे एक लाईन ड्रॉ केलेली आहे. आता हा पॉईंट तर तुमचा पीच आहे. इथे मी बघा तुम्हाला इथे नाव देते आर. तुम्हाला एक लक्षात येत असेल बघा की या डायग्राममध्ये जर तुम्ही कशाचा विचार केला त्या ठिकाणी तर डायमीटरचा जर विचार केला तर ही जी डायमीटर आहे बघा ती कोणती असेल त्या ठिकाणी तर पी आर ही डायमीटर असेल. आता पी आर काऊन डायमीटर आहे कारण बघा की ती पी आर एक अशी लाईन सेगमेंट आहे जी कुठून पास झालेली आहे त्या ठिकाणी सेंटरमधून पास झालेली आहे म्हणून याला आपण डायमीटर म्हणतो. परंतु काय होत आहे बघा की आपल्याला हे सुद्धा लक्षात येत आहे की सर्कलवरच्या कोणत्याही 2 पॉईंटला जॉईन होणारी जी लाईन असते त्याला काय म्हटलं जाते त्या ठिकाणी कॉर्ड म्हटलं जाते. म्हणजे डायमीटरमध्ये सुद्धा काय होतं तेच होतं की सर्कलवरच्या 2 पॉईंटला जॉईन करून आपण एक लाईन सेगमेंट तयार करतो. फक्त डायमीटरमध्ये काय होतं बघा ती लाईन सेगमेंट्स काय होते सेंटरमधून पास होते आणि कॉर्डमधून काय होत नाही त्या ठिकाणी जनरली ती पास होत नाही. परंतु काय होत आहे बघा की ज्या वेळेला आपण डायमीटरचा काय करतो विचार करतो तर डायमीटर ही काय करते कॉर्डचा क्रायटेरिया पूर्ण करते. की कॉर्ड म्हणजे काय आहे की सर्कलवरच्या 2 पॉईंटला जॉईन करून तयार केलेली लाईन. मग पी आर पण काय होते की सर्कलवरच्या 2 पॉईंटला जॉईन करून तयार होणारी लाईन आहे. म्हणजे बघा या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे की एव्हरी डायमीटर इज अ कॉर्ड ऑफ द सर्कल. म्हणजे कोणताही जो डायमीटर असतो तो काय असू शकतो कॉर्ड असू शकतो. पण एव्हरी कॉर्ड इज नॉट अ डायमीटर. का बरं कारण या ठिकाणी एम एनचा जर विचार केला तर हा तर कॉर्ड आहे
पण तो डायमीटर असणार का? नाही, कारण डायमीटर ही कुठून पास होते? त्या ठिकाणी सेंटरमधून पास होते. तर पेपरच्या दृष्टीने तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे बघा. इथे मी लिहून ठेवते की धिस पोर्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट, की एव्हरी डायमीटर इज अ कॉर्ड बट एव्हरी कॉर्ड इज नॉट अ डायमीटर. तुम्हाला या दोघांमधला डिफरन्स समजलेला असेल की डायमीटर जर विचारली तर ती काय होते? त्या ठिकाणी सेंटरमधून पास होते. परंतु कॉर्ड म्हणजे काय आहे? त्या ठिकाणी की सर्कलवरच्या 2 पॉईंटला जॉईन करून जी सेगमेंट तयार होत आहे ती काय आहे? त्या ठिकाणी कॉर्ड आहे. आणि डायमीटरला सुद्धा आपण ॲज अ कॉर्ड म्हणून कन्सिडर करू शकतो. तर हे तुमचं बेसिक झालेलं आहे. इतकं जर क्लिअर झालेलं असेल बघा, तर नेक्स्ट जो पोर्शन दिलेला हा काय आहे? त्या ठिकाणी सर्कम्फरन्स. म्हणजे ज्या वेळेला आपण काय करतो की सर्कलला ड्रॉ करतो, तर त्याची जी काय असते त्या ठिकाणी बघा की ही जी बाउंड्री असते बघा, म्हणजे आपण जर काय केलं, या फॉर्ममध्ये एक सर्कल जर ड्रॉ केला, तर हा सर्कल ड्रॉ केल्यानंतर काय म्हणतात? द सर्कम्फरन्स इज द बाउंड्री ऑर डिस्टन्स अराउंड द सर्कल. म्हणजे या ठिकाणी हा जो पोर्शन आपण जनरली ड्रॉ करतो हा काय आहे? आपला या ठिकाणी बाउंड्री पोर्शन आहे आणि यालाच काय म्हणतो आपण? त्या ठिकाणी सर्कम्फरन्स म्हणतो. कधी कधी काय होतं बघा या ठिकाणी की हा तर आपल्याला माहिती आहे हा फिक्स पॉईंट आपला काय आहे त्या ठिकाणी? तर ओ आहे, ज्याला आपण सेंटर म्हणतो. आणि जर इथे एखादी पॉईंट कन्सिडर केला पी, तर ही ओ पी काय झाली? या ठिकाणी रेडियस झाली. जर बघा तुम्हाला रेडियसची व्हॅल्यू बघा, रेडियसची व्हॅल्यू किती दिलेली असेल? 2 सेंटीमीटर इतकी दिलेली असेल. आणि तुम्हाला काय म्हटलेलं असेल या ठिकाणी? फाइंड द सर्कम्फरन्स. बघा काय म्हणत आहे त्या ठिकाणी? वेन द व्हॅल्यू ऑफ रेडियस इज 2 सेंटीमीटर अँड देन जर काय म्हटलं त्या ठिकाणी की फाइंड द सर्कम्फरन्स. मग अशा कंडिशनमध्ये बघा तुम्हाला काय करता आलं पाहिजे त्या ठिकाणी? तर आन्सर फाइंड आउट करता आलं पाहिजे. मग अशा कंडिशनमध्ये या ठिकाणी एक फॉर्म्युला दिलेला आहे. हा फॉर्म्युला काय त्या ठिकाणी? सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर या फॉर्ममध्ये हा फॉर्म्युला आहे. तसं जर बघा या ठिकाणी की 4th क्लासचा जो काही तुम्हाला सिलेबस दिलेला आहे, तर त्या सिलेबसमध्ये फाइंड द सर्कम्फरन्स इथपर्यंत प्रश्न विचारलेले नाही. परंतु एखाद्या वेळेला बघा जर तुम्हाला काय केलेलं असेल की रेडियसची व्हॅल्यू दिलेली आहे आणि सर्कम्फरन्सची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची आहे, तर अशा कंडिशनमध्ये बघा तुम्हाला हा फॉर्म्युला काय करता येतो? त्या ठिकाणी यूज करता येतो. परंतु या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की पाय जो आहे हा काय असतो? त्या ठिकाणी मॅथमॅटिकल कॉन्स्टंट असतो. आणि जर तुम्हाला याला सॉल्व्ह करायचं असेल तर पायच्या 2 व्हॅल्यू असतात. एक तर 22/7, अदरवाईज ते किती असते त्या ठिकाणी? 3.14. मग याला पुटअप करून आपल्याला क्वेश्चनला काय करायचं असते? त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचं असतो. बघा म्हणजे काय करावं लागेल? इथे 2 लिहू. पायची व्हॅल्यू आपण किती कन्सिडर करता येते? 22/7 आणि आरची व्हॅल्यू किती दिली आहे? 2. म्हणजे ज्या वेळेला आपण या पोर्शनला सॉल्व्ह करू तर जे आन्सर मिळेल तो काय असेल? आपला त्या ठिकाणी सर्कम्फरन्स असेल. पण मला माहिती आहे बघा की त्या ठिकाणी 4th क्लासचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये फाइंड द सर्कम्फरन्स हे दिलेलं नाही. म्हणून त्यावेळेला तुम्ही इतकं काही टेन्शन घेऊ नका. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की सर्कम्फरन्स इज द काय असते? त्या ठिकाणी बाउंड्री असते आणि त्याचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो? त्या ठिकाणी 2 पाय आर. तर इतकं तुमचं क्लिअर झालेलं असेल बघा. आता आपल्याला एक नेक्स्ट कॉन्सेप्ट बघायचा आहे. तो हा जो नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे बघा, इकडे थोडंसं लक्ष द्या की एक ज्या वेळेला आपण काय करतो त्या ठिकाणी की एक सर्कल ड्रॉ करतो, की हा ज्या वेळेला आपण काय करू? पर्टिक्युलर एक सर्कल ड्रॉ करू. तर इथे मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट समजावून सांगते की काही पॉईंट ड्रॉ करते बघा, की हा जो पॉईंट आहे हा पी, हा तर आपला सेंटर आहे. त्याच्यानंतर इथे मी एक पॉईंट घेतला हा क्यू, हा जो पॉईंट आहे बघा हा आर, इथला जो पॉईंट आहे हा काय घेतला मी एस. परत बघा की इथे एक पॉईंट घेता हा ए असेल, इकडे एक पॉईंट घेतला हा बी आहे, या ठिकाणी जो पॉईंट आहे बघा हा सी आहे. आणि परत मी आणखी काही पॉईंट घेणार. तर इथे लक्ष द्या की हा जो पॉईंट आहे हा काय असेल? डी. इथे जो पॉईंट असेल हा ई आणि या पोर्शनला जो पॉईंट असेल बघा हा काय असेल? एफ. म्हणजे तुम्हाला बघा एक डायग्राम दिसत असेल या ठिकाणी. कधी कधी पेपरमध्ये बघा की या कॉन्सेप्टशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. मग ते क्वेश्चन कशा प्रकारचे असतील बघा, तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की पेपरमध्ये तुम्हाला बघा इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ द सर्कल या टॉपिकवर काय केले जातात? एखाद्या वेळेला प्रश्न विचारले जातात. मग प्रश्न कोणत्या प्रकारचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी आयडेंटिफाय करायचे असते बघा की 3 प्रकारचे पॉईंट असतात. कोणते असेल त्या ठिकाणी? पॉईंट इन द सर्कल. परत बघा सेकंड जे असेल काय असेल त्या ठिकाणी? पॉईंट ऑन द सर्कल. आणि परत थर्ड जे असेल ते काय असेल त्या ठिकाणी? पॉईंट विच आर आउटर ऑन द सर्कल. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे बघा की ज्या वेळेला पॉईंट इन द सर्कल म्हटलं जाते तर हे जे पॉईंट असतात हे कोणते पॉईंट असतात त्या ठिकाणी? तर इंटेरियर पॉईंट असतात. जर तुम्ही या ठिकाणी डायग्रामचा विचार करा आणि पॉईंट विच आर आउटर ऑन द सर्कल हे कोणते पॉईंट असतात तुमचे त्या ठिकाणी? ते एक्सटेरियर पॉईंट असतात. आता तुम्हाला बघा मी जे बेसिक कॉन्सेप्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न करते त्या गोष्टीकडे तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे
की जर तुम्ही या डायग्रामला काय केलं प्रॉपरली ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात काय येते की इथे पहिल्यांदा काय विचारलं आहे की द पॉईंट विच आर इन द सर्कल, म्हणजे असे पॉईंट बघा जे सर्कलच्या काय इन म्हणजे काय आहे त्या ठिकाणी इंटेरियर. मग बघा जर तुम्ही डायग्रामॅटिकली ऑब्झर्व केलं तर पॉईंट पी, पॉईंट क्यू, पॉईंट आर आणि पॉईंट एस हे जे पॉईंट आहे बघा हे काय आहे त्या ठिकाणी इंटेरियर ऑफ द सर्कल आहे, म्हणजे द पॉईंट विच इज इन दिस सर्कल. मग कोणकोणते पॉईंट आहे मी म्हटल्याप्रमाणे आता की पॉईंट बघा पी, त्याच्यानंतर काय आहे क्यू, परत आर आणि एस हे जे पॉईंट आहे बघा हे काय आहे त्या ठिकाणी इंटेरियर ऑफ द सर्कल आहे. परत बघा नेक्स्ट जो आहे काय आहे त्या ठिकाणी पॉईंट ऑन दी सर्कल. ज्या वेळेला बघा पॉईंट ऑन दी सर्कल म्हटलं जाते तर तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी की हा जो बाउंड्री पोर्शन आहे तर या बाउंड्री पोर्शनवर असणारे जे पॉईंट आहे ते काय करायचे त्या ठिकाणी रिलेट करायचे. मग इथे कोणकोणते पॉईंट येणार त्या ठिकाणी तर पॉईंट बघा पहिल्यांदा पॉईंट कोणता येईल या ठिकाणी जर आपण ऑन दी सर्कल बघितलं तर आपल्याला दिसत आहे या ठिकाणी एक पॉईंट आहे डी, त्याच्यानंतर परत बघा त्या ठिकाणी एक पॉईंट कोणता दिलेला आहे ई आणि नेक्स्ट पॉईंट कोणता दिलेला एफ, की हे जे पॉईंट आहे बघा हे कुठले पॉईंट आहे त्या ठिकाणी ऑन दी सर्कल. आणि त्याच्यानंतर बघा द पॉईंट विच आर आउटर ऑन द सर्कल किंवा त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी एक्सटेरियर पॉईंट. जर ऑब्झर्व केलं बघा तर हा पॉईंट ए, हा पॉईंट बी, हा पॉईंट काय होतो सी, की हे जे पॉईंट आहे बघा हे काय आहे त्या ठिकाणी आउटरियर ऑफ द सर्कल आहे, म्हणजे त्याला एक्सटेरियर पॉईंट कन्सिडर करतात. तर बघा कोणते पॉईंट आहे पॉईंट ए, परत पॉईंट बी आणि पॉईंट सी. म्हणजे तुम्हाला हे लक्षात का बरं ठेवायचं आहे की हे तर तसं तर खूप सोपी आहे की जे पॉईंट सर्कलच्या आतमध्ये आहेत त्यांना काय म्हणू पॉईंट इन दी सर्कल, जे पॉईंट सर्कलवर आहेत त्याला काय म्हणू द पॉईंट ऑन दी सर्कल, आणि जे पॉईंट सर्कलच्या बाहेर आहेत त्यांना काय म्हणू पॉईंट विच आर आउटर ऑन दी सर्कल किंवा एक्सटेरियर पॉईंट ऑन दी सर्कल. आता बघा हा कॉन्सेप्ट तुम्हाला काय करायचं व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचा आहे. पेपरमध्ये बघा या टॉपिकवर कधी कधी प्रश्न विचारले जातात की प्रश्न कसा विचारला जाईल की तुम्हाला बघा रेडियसची व्हॅल्यू समजा किती दिलेली आहे त्या ठिकाणी की 8 सेंटीमीटर इतकी दिलेली आहे, म्हणजे रेडियसची व्हॅल्यू जर 8 सेंटीमीटर दिलेली आहे आणि पर्टिक्युलर बघा तुम्हाला एक काय दिलेलं आहे त्या ठिकाणी डिस्टन्स दिलेलं आहे की ते जे डिस्टन्स असेल ते किती असेल त्या ठिकाणी 10 सेंटीमीटर असेल. मग अशा कंडिशनमध्ये बघा तुम्हाला विचारलं जाते त्या ठिकाणी की वेन डिस्टन्स from the center is 10 centimeter, the point is on the circle, in the circle or outerior of the circle. तर बघा जर त्याची व्हॅल्यू ही रेडियसपेक्षा कशी असेल त्या ठिकाणी ग्रेटर असेल तर अशा कंडिशनमध्ये तो जो पॉईंट असतो तो काय असतो त्या ठिकाणी आउटर ऑन दी सर्कल किंवा त्यालाच काय म्हणू आपण त्या ठिकाणी एक्सटेरियर पॉईंट ऑन दी सर्कल, या प्रकारे त्याला काय केलं जाते त्या ठिकाणी डिनोट केलं जाते. बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं की जर रेडियसची व्हॅल्यू 8 सेंटीमीटर आहे, दिलेलं डिस्टन्स हे किती असतं त्या ठिकाणी 8 सेंटीमीटरच असतं, तर तो जो पॉईंट असता बघा तो कुठे असता त्या ठिकाणी तर ऑन द सर्कल असता. जर दिलेली व्हॅल्यू काय असेल त्या ठिकाणी दिलेली डिस्टन्सची व्हॅल्यू ही 8 सेंटीमीटरपेक्षा कशी असेल लेस असेल, अशा कंडिशनमध्ये बघा तो जो पॉईंट आहे तो कुठे असतो त्या ठिकाणी इन द सर्कल असतो, आणि दिलेली व्हॅल्यू ही काय असेल त्या ठिकाणी रेडियसपेक्षा ग्रेटर असेल तो काय असतो त्या ठिकाणी एक्सटेरियर ऑन दी सर्कल असतो. ते इतकं तुमचं क्लिअर झालेलं असेल बघा. तर हा आपला बेसिक कॉन्सेप्ट आहे, हे तुम्ही समजून घ्या आणि याच्यानंतर काय करणार आहे मी तुम्हाला काही प्रॅक्टिस क्वेश्चन देणार आहे ते सॉल्व्ह करू म्हणजे हा कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर होईल. तुम्हाला आता बेसिक कॉन्सेप्ट समजलेला आहे बघा. आपण काय करू त्या ठिकाणी तर क्वेश्चनला स्टार्ट करूया. तर आजचा बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता हा जो क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलेला आहे काय म्हटलेला आहे द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ इज 5 सेंटीमीटर. बघा म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला तर रेडियस दिलेली आहे, किती दिलेली आहे ती तर 5 सेंटीमीटर. काय म्हणते व्हॉट इज द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. बघा म्हणजे ज्या वेळेला आपण काय करतो की अशा प्रकारचे क्वेश्चन रीड करतो तर आपल्याला थोडंफार कन्फ्युजन होतं, परंतु मी काय केलेलं आहे तुम्हाला की या चॅप्टरचे बेसिक कॉन्सेप्ट ऑलरेडी सांगितलेले आहे की ज्या वेळेला बघा की लॉंगेस्ट कॉर्ड विचारलं जातं तर काय होतं या ठिकाणी की हे लक्षातही ठेवायला सांगितलं होतं की लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजेच काय असतो रे आपलं या ठिकाणी तर डायमीटर असतो. म्हणजे या क्वेश्चनमध्ये तुम्हाला रेडियसची व्हॅल्यू दिलेली आहे, ती रेडियसची व्हॅल्यू बघा स्मॉल आरने डिनोट करू, ती किती दिलेली आहे आपल्याला 5 सेंटीमीटर. आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ दी सर्कल विचारलेलं आहे, पण मी सांगितल्याप्रमाणे बघा लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजेच काय असतो तुमचा या ठिकाणी डायमीटर. आणि काय होतं त्या ठिकाणी की ज्या वेळेला आपल्याला रेडियस दिलेली आहे आणि जर आपल्याला डायमीटर काढायची आहे तर आपल्याला काय करावं लागतं रेडियसला डबल करावं लागतं, म्हणजे 2 × 5 इज इक्वल टू किती व्हायला पाहिजे या ठिकाणी तर 10 सेंटीमीटर. जर बघा डायमीटरची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर असेल तर अशा कंडिशनमध्ये जो लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ दी सर्कल आहे त्याची व्हॅल्यू पण किती असायला पाहिजे त्या ठिकाणी तर 10 सेंटीमीटर असायला पाहिजे. मग आपण ऑप्शन चेक करू बरं. काय दिलेलं आहे फर्स्ट ऑप्शनमध्ये 10 सेंटीमीटर, सेकंडमध्ये 5 सेंटीमीटर, थर्डमध्ये 6 सेंटीमीटर आणि फोरमध्ये 11 सेंटीमीटर. ज्या पद्धतीने आपण काय केलेलं आहे क्वेश्चनला सॉल्व्ह केलेलं आहे तुमच्या लक्षात आलेलं असेल बघा की ऑप्शन नंबर फर्स्ट 10 सेंटीमीटर हे काय असेल या क्वेश्चनचा आन्सर असेल. तर बघा हा क्वेश्चन पेपरच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे
कारण काय होतं की ज्यावेळेला रेडियस दिलेली आणि डायमीटर विचारलं तर आपण इझिली काय करतो, कॅल्क्युलेट करतो. पण तू लॉंगेस्ट कॉर्ड विचारलं की कन्फ्युजन क्रिएट होते. तर लक्षातच ठेवायचं की लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजेच काय काढायचं असतो, तुम्हाला डायमीटर काढायचा असतो. हा क्वेश्चन तुमच्या लक्षात आलेला असेल बघा. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, क्वेश्चन नंबर 2. आता बघा या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे की ऑब्झर्व द गिवन फिगर, म्हणजे ही जी फिगर दिलेली आहे याला काय करायचं, ऑब्झर्व करायचं आहे. आणि काय विचारलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिप्रेझेंट द रेडियस. म्हणजे खाली बघा तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि 4 ऑप्शनपैकी असं कोणतं ऑप्शन आहे जे रेडियसला रिप्रेझेंट करत नाही असं तुम्हाला विचारलेलं आहे. बघा म्हणजे तुम्ही जर डायग्राम बघितली आणि मी तुम्हाला जे कॉन्सेप्ट सांगितलं होतं की व्हॉट इज मीन बाय रेडियस असतं, तर रेडियस इज द काय असते त्या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ दी सर्कल अँड अ पॉईंट ऑन दी सर्कल. म्हणजे सेंटर आणि पॉईंट ऑन दी सर्कल याच्यामधलं जे डिस्टन्स असते बघा त्याला आपण रेडियस म्हणतो. आणि या ठिकाणी काय होतं आहे की जर पर्टिक्युलर ऑब्झर्व कराल तर इथे आपल्याला विचारलं काय आहे की विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिप्रेझेंट द रेडियस. तर ऑप्शनचा यूज करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. तर फर्स्ट जो ऑप्शन दिला आहे बघा सेगमेंट ओ ए दिलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी याला ऑब्झर्व करा. तर बघा ओ हा काय आहे तुमचा या ठिकाणी सेंटर आहे आणि ए काय आहे द पॉईंट ऑन दी सर्कल आहे. आणि ज्या वेळेला याला जॉईन केलं तर ही जी तयार झाली ही तर रेडियस आहे. मग आपल्याला माहिती आहे की सेगमेंट ओ ए इज द रेडियस. पण आपल्याला काय विचारलं विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिप्रेझेंट द रेडियस, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आहे आपला आन्सर असणार का, तर नाही. मग सेगमेंट ई एफ बघा या ठिकाणी की जर तुम्ही ई एफचा विचार कराल तर बघा ई इज वन पॉईंट ऑन दी सर्कल अँड एफ इज अनदर पॉईंट ऑन दी सर्कल. वेन वी जॉईन द लाईन देन धिस लाईन इज कॉल्ड, या लाईनला काय म्हणू आपण त्या ठिकाणी, धिस लाईन सेगमेंट इज कॉल्ड काय म्हणतो आपण त्या ठिकाणी कॉर्ड. ही या ठिकाणी रेडियस असणार का रे, तर रेडियस नसणार. कारण बघा त्या ठिकाणी की ई आणि एफ या 2 पॉईंटला जॉईन करून ही एक लाईन सेगमेंट तयार झालेली आहे. परंतु बघा की ई किंवा एफ पैकी कोणीच हा सेंटर नाही. मग अशा कंडिशनमध्ये याला आपण रेडियस म्हणू का, तर नाही. मग काय होतं या ठिकाणी की ओ सीचा विचार करा. बघा की ओ हा काय आहे तुमचा सेंटर पॉईंट आणि सी काय आहे पॉईंट ऑन दी सर्कल. याला जेव्हा आपण जॉईन करतो ही जी लाईन आहे ही तर रेडियस आहे कारण द डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड पॉईंट ऑन दी सर्कल. परत ओडीचा बघा ओ पण काय आहे सेंटर आहे आणि डी काय आहे द पॉईंट ऑन दी सर्कल आहे. जेव्हा याला जॉईन करतो एक लाईन सेगमेंट तयार होत आहे, ही पण रेडियस आहे. जर डायग्रामॅटिकली ऑब्झर्व केलं बघा तर सेगमेंट ई एफ ही रेडियस नसून ही काय आहे तुमची या ठिकाणी कॉर्ड आहे. म्हणजे आपल्याला काय विचारलं होतं विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिप्रेझेंट द रेडियस, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे काय असेल आन्सर असेल. कारण ती रेडियस नसून ती काय आहे आपली या ठिकाणी कॉर्ड आहे. ओके, हा क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3. मी जेव्हा स्क्रीनवर क्वेश्चन आणते बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करून बघायचं. तुमचं जर आन्सर आलं तर मग त्याच्यानंतर काय करायचं, चेक करायचं की मी कोणत्या फॉर्ममध्ये याला सॉल्व्ह करते आणि तुमचं आणि माझं आन्सर मॅच होते का. आता बघा थर्ड जो क्वेश्चन आहे काय विचारलेला आहे की व्हॉट इज द डायमीटर ऑफ अ सर्क्युलर फील्ड ऑफ रेडियस 8 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी विचारलेला जो क्वेश्चन आहे बघा हा सरळ सरळ विचारलेला आहे. गिवन मध्ये काय दिलेलं आहे तर रेडियस दिलेलं आहे. रेडियस किती दिलेलं आहे तुम्हाला तर 8 मीटर इतकं काय केलेलं आहे दिलेलं आहे. आणि तुम्हाला बघा काय विचारलं आहे की व्हॉट इज द डायमीटर. आता डायमीटरची व्हॅल्यू विचारलेली आहे. आपल्याला माहिती आहे की डायमीटर इज ऑलवेज डबल ऑफ दी काय असते त्या ठिकाणी रेडियस. म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय आपण काय करू 8 म्हणजे किती यायला पाहिजे 16. आता त्या ठिकाणी बघा रेडियसची व्हॅल्यू जर मीटरमध्ये तर डायमीटरची व्हॅल्यू पण कशामध्ये यायला पाहिजे त्या ठिकाणी मीटरमध्ये यायला पाहिजे. कधी कधी पेपरमध्ये काय होतं माहिती आहे का की आपला आन्सर आला 16 तर 16 ऑप्शनचे 2-3 या ठिकाणी काय असतात नंबर इन्क्लुडेड असू शकतात. परंतु आपल्याला युनिट पण चेक करणं तितकंच जास्त गरजेचं आहे की ज्यावेळेला रेडियस ही मीटरमध्ये दिलेली आहे तर डायमीटर पण हे कशामध्ये यायला पाहिजे त्या ठिकाणी मीटरमध्ये यायला पाहिजे. जर एखाद्या वेळेला 16 सेंटीमीटर असं जर असतं तर ते आपलं आन्सर नसतं. म्हणजे ऑप्शन नंबर 4 ते काय असेल या ठिकाणी आपला आन्सर असेल. कारण फर्स्ट ऑप्शनमध्ये 4 मीटर, सेकंड ऑप्शनमध्ये 6 मीटर आणि थर्ड ऑप्शनमध्ये 10 मीटर दिलेलं आहे. आपलं जे आन्सर आलेलं आहे बघा ते कुठे मॅच होतं आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये मॅच होत आहे. तर हा क्वेश्चन तुमच्या लक्षात आलेला असेल बघा. चला आपण काय करू त्या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, क्वेश्चन नंबर 4. बघा क्वेश्चन नंबर 4 काय म्हणत आहे की अ वायर ऑफ लेंथ 22 सेंटीमीटर इज बेंट इनटू अ सर्कल. म्हणजे बघा आपल्याकडे एक वायर होता की ज्याची लेंथ किती होती 22 सेंटीमीटर आणि त्याला आपण काय केलेलं आहे त्या ठिकाणी बेंट करून काय फॉर्म केलेलं आहे त्या ठिकाणी सर्कल फॉर्म केलेला आहे. म्हणजे बघा जर हे एक काय आहे तुमच्याकडे एक वायर आहे ज्याची लेंथ किती आहे 22 सेंटीमीटर आणि याच वायरला तुम्ही बेंट करून काय केलेलं आहे एक सर्कल फॉर्म केलेला आहे. मग काय म्हणते की व्हॉट इज द सर्कमफरन्स ऑफ दिस सर्कल.
आता या ठिकाणी बघा की काय होतं की या कॉन्सेप्टला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जर आपण यूज केलेला वायर त्याची लेंथ जर 22 सेंटीमीटर आहे आणि त्याच वायरला आपण बेंड करून काय केलेलं आहे त्या ठिकाणी जर सर्कल फॉर्म केलेला आहे तर लेंथ ऑफ द वायर आणि सर्कमफरन्स ऑफ द सर्कल हा ऑलवेज कसा असेल त्या ठिकाणी इक्वल असेल. म्हणजे या ठिकाणी सर्कमफरन्स ऑफ द सर्कल याची व्हॅल्यू पण किती असायला पाहिजे त्या ठिकाणी तर 22 सेंटीमीटर असायला पाहिजे. इथे हे सुद्धा लक्षात ठेवायचं की इथे व्हॅल्यू सेंटीमीटर आहे तर आन्सर पण कशामध्ये यायला पाहिजे सेंटीमीटरमध्ये असायला पाहिजे. मग ऑप्शन चेक करा. ऑप्शन फर्स्ट मध्ये बघा 11 सेंटीमीटर दिलेलं आहे, हे नाही आहे. ऑप्शन सेकंड मध्ये 44 सेंटीमीटर, हे पण आपला आन्सर नाही. आपला आन्सर बघा 22 सेंटीमीटर जो ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हा क्वेश्चन या फॉर्ममध्ये काय करायचं आहे तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. एखाद्या वेळेला बघा क्वेश्चन असतो इझीच, फक्त आपल्याला त्या ठिकाणी कन्फ्यूज करायसाठी या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर तुम्हाला या फॉर्ममध्ये काय करायचं याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5. आपला जो क्वेश्चन नंबर 5 आहे काय आहे या ठिकाणी द लेंथ ऑफ द कॉर्ड passing through the center O of a circle is 14 सेंटीमीटर. बघा म्हणजे कधी कधी काय होतं की क्वेश्चन वाचल्यावर जर तुम्हाला लक्षात येत नसेल ना तर काय करायचे, असे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना एक डायग्राम ड्रॉ करून घ्यायची. बघा सर्कलशी रिलेटेड डायग्राम आहे तर आपण काय करू, एक सर्कल ड्रॉ करू. काय म्हणताय द लेंथ ऑफ द कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर. म्हणजे अशी कॉर्ड बघा जी सेंटरमधून पास झालेली आहे ती काय असते रे आपली रिअलमध्ये तर डायमीटरच असते. म्हणजे आपण काय करणार या ठिकाणी की एक लाईन ड्रॉ करणार की ही कोण आहे आपली कॉर्ड आहे, परंतु ही जी कॉर्ड आहे ही कुठून पास झालेली आहे आपली तर सेंटरमधून पास झालेली आहे. म्हणजे याला आपण या फॉर्ममध्ये नेमिंग करून घेऊ. आता बघा काय म्हटलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. आपल्याला टोटल 4 ऑप्शन दिलेले आहे आणि याच्यापैकी कोणतं स्टेटमेंट हे करेक्ट आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. आता तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे बघा की लेंथ ऑफ द कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ अ सर्कल इज 14 सेंटीमीटर म्हटलेलं आहे की अशी बघा कॉर्ड जी सेंटरमधून पास होते तर त्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी की ही काय आहे आपली या ठिकाणी MN, ही बघा डायमीटर आहे आपली. आणि या डायमीटरची जी लेंथ आहे बघा की हा जर डायमीटर कन्सिडर करा अदरवाईज याला कॉर्ड कन्सिडर करा, याची जी लेंथ आहे ही किती दिलेली आहे तुम्हाला 14 सेंटीमीटर दिलेली आहे. आता या कंडिशनमध्ये तुम्हाला स्टेटमेंट चेक करायचं आहे आणि विच स्टेटमेंट इज ट्रू असं विचारलेलं आहे. काय होते बघा मी ऑप्शन रीड करत आहे. फर्स्ट ऑप्शन काय म्हणताय द लेंथ ऑफ द रेडियस विल बी 7 सेंटीमीटर. आता बघा जर डायमीटरची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 14 सेंटीमीटर जर आहे तर आपल्याला माहित आहे की रेडियस ही ऑलवेज हाफ ऑफ द डायमीटर असते. म्हणजे 14 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आलं 7 सेंटीमीटर आलेलं आहे. म्हणजे काय होत आहे की जर आपण फर्स्ट स्टेटमेंटला जर चेक केलं द लेंथ ऑफ रेडियस विल बी 7 सेंटीमीटर तर हे स्टेटमेंट मला बरोबर वाटत आहे. पण आपण काय करू परत चेक करू बघा पुढे द लेंथ ऑफ द रेडियस विल बी 14 सेंटीमीटर हे स्टेटमेंट बरोबर आहे का. जेव्हा डायमीटरची व्हॅल्यू जर 14 सेंटीमीटर असेल तर रेडियस 14 सेंटीमीटर पॉसिबल आहे का नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 2 तर चुकलेलंच आहे. थर्ड बघा काय म्हटलं आहे द लेंथ ऑफ द डायमीटर विल बी 7 सेंटीमीटर. आता आपल्याला या ठिकाणी बघा हा जो कॉर्ड आहे हा सेंटरमधून पास झालेला आहे म्हणजेच तो डायमीटर आहे, त्याची व्हॅल्यू 14 सेंटीमीटर आहे असं आपल्याला माहित आहे. म्हणजे इथे काय म्हटलं आहे लेंथ ऑफ द डायमीटर विल बी 7 सेंटीमीटर. मग हे ऑप्शन पण चुकीचं आहे. फोर्थ ऑप्शन बघा द लेंथ ऑफ द डायमीटर विल बी 28 सेंटीमीटर. जर रेडियस 14 सेंटीमीटर असती तर डायमीटर त्याचे डबल झालं असतं 28 सेंटीमीटर. पण आपल्याला डायमीटरच 14 सेंटीमीटर दिलेली असताना हे स्टेटमेंट बरोबर असणार का तर हे स्टेटमेंट बरोबर नाही. मग बघा आपण काय केलं जितकं काही याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे याच्यानुसार आपल्याला काय लक्षात येते की ही जी डायमीटर आहे बघा कारण या ठिकाणी रिअलमध्ये जरी हा कॉर्ड असला तरी हा सेंटरमधून पास झाला म्हणून ती डायमीटर त्याची व्हॅल्यू जर 14 सेंटीमीटर आहे तर रेडियस हा ऑलवेज डायमीटरचे हाफ होईल म्हणजे त्याचा आन्सर किती येईल 7 सेंटीमीटर. तर बघा या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते ऑप्शन नंबर फर्स्टच असेल. द लेंथ ऑफ द रेडियस विल बी काय असेल त्या ठिकाणी 7 सेंटीमीटर. तर हा क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल बघा. चला आपण काय करू त्या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, क्वेश्चन नंबर 6. आता आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा मी रीड करत आहे तुम्ही लक्ष द्या. काय म्हटलेलं आहे द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर O इज 6 सेंटीमीटर. बघा आपल्याला काय करावं लागेल एक डायग्राम ड्रॉ करावं लागेल. हा आपला काय आहे त्या ठिकाणी सर्कल. रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर O म्हणजे सेंटर हा काय घ्यायचा आहे आपल्याला O घ्यायचा आहे आणि परत बघा आपल्याला त्या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करू. ही काय आहे रेडियस आणि त्याची व्हॅल्यू किती दिली आहे 6 सेंटीमीटर दिलेली आहे. काय म्हणतात द पॉईंट P इज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. बघा हा जो पॉईंट P आहे हा पॉईंट काय म्हणत आहे P हा काय म्हटलेलं इज द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. मी तुम्हाला मग अशी एक कॉन्सेप्ट सांगितलं होतं बघा की ज्याच्यामध्ये एक्सटेरियर ऑफ द सर्कल म्हणजे तो काय असतो आउट ऑफ द सर्कल असतो की हा जो पॉईंट P आहे हा कुठेतरी काय आहे त्या ठिकाणी सर्कलच्या बाहेर आहे. मग व्हॉट शुड बी द डिस्टन्स ऑफ द पॉईंट P फ्रॉम द सेंटर. मग या ठिकाणी बघा की हा जो पॉईंट P आहे याचं सेंटरपासून असणारं डिस्टन्स किती असं विचारलेलं आहे.
तुम्हाला बघा इतकं फिक्स माहीत असलं पाहिजे की ज्यावेळेला रेडियस असते तर रेडियस मीन्स काय होते त्या ठिकाणी, इट इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड द पॉईंट ऑन दी सर्कल. म्हणजे त्या ठिकाणी समजा एखादी पॉईंट क्यू कन्सिडर केला असता मी, तर ओ क्यूचं डिस्टन्स किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. एक पॉईंट घेतलेला आहे जो पी आहे तो काय आहे, एक्सटेरियर ऑफ दी सर्कल आहे. तर आता तुम्हाला हे लक्ष द्यायला पाहिजे बघा की हा जर पॉईंट काय आहे त्या ठिकाणी आउटर ऑफ दी सर्कल आहे, तर अशा कंडिशनमध्ये रेडियसपेक्षा त्याची लेंथ कशी असायला पाहिजे त्या ठिकाणी, तर जास्त असायला पाहिजे, कारण तो पॉईंट जो आहे तो काय आहे त्या ठिकाणी सर्कलच्या बाहेर आहे. आता बघा या ठिकाणी 6 सेंटीमीटर म्हटलेला आहे. जर तो पॉईंट ऑन दी सर्कल असतात तर 6 सेंटीमीटर असतं, पण तो आउटर आहे म्हणजे 6 असणार का, तर नाही. 3 सेंटीमीटर दिलेलं आहे. 3 सेंटीमीटर ही कम्पॅरेटिव्हली रेडियसपेक्षा जी त्याची लेंथ आहे कमी झाली. जर रेडियसपेक्षा लेंथ कमी आहे तर तो पॉईंट तर इंटिरियर असायला पाहिजे होता, पण आपल्याला स्पष्ट सांगितलेलं इट इज द एक्सटेरियर, मग हे पण ऑप्शन असणार का, नाही. आता बघा आपल्याजवळ दोनच ऑप्शन शिल्लक आहे, एक आहे 8 सेंटीमीटर आणि एक आहे 5 सेंटीमीटर. जर तुम्ही फोर्थ ऑप्शनचा विचार कराल 5 सेंटीमीटरचा, तर हे पण रेडियसपेक्षा काय झालं त्या ठिकाणी डिस्टन्स कमी झालं, तर हे पण ऑप्शन येणार नाही. हा जो पॉईंट पी आहे हा आउटर ऑफ दी सर्कल आहे, एक्सटेरियर ऑफ दी सर्कल आहे. याचा अर्थ त्याचं डिस्टन्स हे ऑलवेज कसं असायला पाहिजे त्या ठिकाणी, तर रेडियसपेक्षा ग्रेटर असायला पाहिजे, म्हणजे 8 सेंटीमीटर हे या क्वेश्चनचा आन्सर असणार. बघा हा जो क्वेश्चन आहे ना मुलांना विचार करायला लावेल या प्रकारचा प्रश्न आहे. जर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असेल की इंटेरियर ऑफ दी पॉईंट, एक्सटेरियर ऑफ दी पॉईंट आणि पॉईंट ऑन दी सर्कल हे जर तुम्हाला फिक्स माहीत असेल तर तुम्हाला काय होते त्या ठिकाणी या प्रकारचे प्रश्न सोपे जातात. लक्षातच ठेवायचं की पॉईंट ऑन द सर्कल असेल तर ते रेडियसच्या इक्वल असेल, इंटेरियर ऑफ दी सर्कल असेल तर रेडियसचा डिस्टन्स कमी असायला पाहिजे, आणि एक्सटेरियर ऑफ दी सर्कल असेल तर रेडियसपेक्षा डिस्टन्स कसं असायला पाहिजे त्या ठिकाणी जास्त असायला पाहिजे. तर हा क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल. बघा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, क्वेश्चन नंबर 7. काय म्हटलेलं आहे रे या ठिकाणी, द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल इज 16 सेंटीमीटर. आता परत बघा लॉंगेस्ट कॉर्ड हा वर्ड यूज केलेला आहे. आता लॉंगेस्ट कॉर्ड म्हटल्यानंतर आपण पहिलाच क्वेश्चन बघितला होता की लॉंगेस्ट कॉर्ड आणि हे जे डायमीटर असतं हे कसं असतं रे त्या ठिकाणी इक्वल असतं. इथे काय म्हणता येतं, लेंथ ऑफ लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल इज काय म्हटलं 16 सेंटीमीटर. व्हॉट विल बी द लेंथ ऑफ द डायमीटर ऑफ दॅट सर्कल. म्हणजे इथे तर कॅल्क्युलेशन काही करण्याचं कामच नाही की लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजेच काय होतो रे या ठिकाणी डायमीटर होतो. मग जर लॉंगेस्ट कॉर्डची व्हॅल्यू 16 सेंटीमीटर आहे तर डायमीटरची व्हॅल्यू पण किती असायला पाहिजे या ठिकाणी, तर 16 सेंटीमीटरच असायला पाहिजे. मग ऑप्शन चेक करा, ऑप्शन फर्स्टमध्ये 8 सेंटीमीटर हे आन्सर होणार का, नाही. ऑप्शन सेकंड बघा 16 सेंटीमीटर हे काय होईल या क्वेश्चनचा आन्सर होईल. तर हा क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, क्वेश्चन नंबर 8. हा जो क्वेश्चन नंबर 8 आहे बघा काय दिलेलं आहे या ठिकाणी की द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्क्युलर शेप्ड गार्डन इज 110 मीटर. म्हणजे बघा एक सर्कल आहे आणि हा जो सर्कल आहे याचा काय दिलेला, हा जो सर्कम्फरन्स आहे म्हणजे ही आउटर मोस्ट जी लाईन आहे किंवा याला बाउंड्री जे म्हटलेलं आहे त्याची जी व्हॅल्यू आहे बघा ही किती दिलेली आहे आपल्याला, 110 मीटर इतकी दिलेली आहे. आणि काय म्हटलेलं आहे की समीर टेक्स 5 राऊंड ऑफ द गार्डन डेली. म्हणजे हा जो काय आहे समीर नावाचा मुलगा आहे तो काय करतो या गार्डनला दररोज काय करतो त्या ठिकाणी 5 राऊंड्स कंप्लीट करतो. मग हाऊ मच डिस्टन्स डज ही कव्हर डेली. मग तो त्या ठिकाणी डेली किती डिस्टन्स कव्हर करतो हे तुम्हाला विचारलेलं आहे. बघा सर्कम्फरन्स ज्यावेळेला फाइंड आउट करतो तर काय होतं त्या ठिकाणी की 1 सर्कल ज्यावेळेला तो कंप्लीट करेल तर त्यावेळेला काय होतं त्या ठिकाणी की 1 राऊंड त्याचा कंप्लीट होईल. पण तो टोटल असे किती राऊंड कंप्लीट करत आहे त्याकडे 5 राऊंड. मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं, हा जो तुमचा सर्कम्फरन्स आहे याला कशाने मल्टिप्लाय करायचं त्या ठिकाणी 5 ने मल्टिप्लाय करायचं, कारण तो किती राऊंड कंप्लीट करताय डेली तर 5. मग जर याचं तुम्ही मल्टिप्लिकेशन कराल तर 550 हे काय येणार तुमचं त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन येणार. मग अशा कंडिशनमध्ये बघा ऑप्शन नंबर फर्स्ट 110 मीटर आहे, ऑप्शन नंबर सेकंड बघा 550 मीटर दिलेला आहे. म्हणजे काय होईल, हा जो क्वेश्चन आहे याचा आन्सर ऑप्शन नंबर सेकंड येणार आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल. बघा चला आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, क्वेश्चन नंबर 9. काय विचारलेलं आहे की व्हॉट इज द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड एनी पॉइंट ऑन द सर्कल कॉल्ड. म्हणजे बघा हा डेफिनेशनवर डिपेंडेंट क्वेश्चन विचारलेला आहे की ज्या वेळेला काय होतं त्या ठिकाणी की एका सर्कलमध्ये काय म्हटलेलं आहे की व्हॉट इज द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर अँड काय म्हटलेलं आहे की एनी पॉइंट ऑन दी सर्कल, की जर या दोघांना जॉईन केलं तर ही जी तयार होते ही नेमकी काय, तर ती डायमीटर आहे का, तर नाही, कारण ती सेंटरमधून म्हणजे त्या ठिकाणी पास होऊन जर सर्कलला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केली असती तर ती डायमीटर असती. आता हा जो कॉर्ड असतो बघा तर कॉर्डला तर हा मॅच करत नाही, कारण हा जो कॉर्ड असतो हा कसा फॉर्म होतो त्या ठिकाणी की वेन वी जॉईन द 2 पॉइंट ऑन दी सर्कल. तसं झालेलं आहे का, तर नाही. इथे बघा थर्ड जो ऑप्शन दिलेलं आहे ते रेडियस आहे. तर आपल्याला माहिती आहे की रेडियस इज द लाईन सेगमेंट विच इज फॉर्म्ड आफ्टर जॉईनिंग द सेंटर अँड एनी पॉईंट ऑन दी सर्कल. तो ऑप्शन नंबर थर्ड बघा या क्वेश्चनचा आन्सर असेल. तर आजच्या व्हिडिओमधला बघा आज आपण काय करू त्या ठिकाणी शेवटचा क्वेश्चन बघू, क्वेश्चन नंबर 10. काय म्हटलेलं आहे बघा की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स.
म्हणजे या ठिकाणी आपल्याला फोर्थ स्टेटमेंट प्रोव्हाइड केलेलं आहे आणि कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे असं विचारलेलं आहे. काय म्हटलेलं आहे बघा की ऑल कॉर्ड्स ऑफ द सेम सर्कल हॅव द सेम लेंथ. आता जर आपण एका सर्कलचा विचार केला तर आपण कॉर्ड काय करू शकतो, या फॉर्ममध्ये पण ड्रॉ करू शकतो, ती या फॉर्ममध्ये पण ड्रॉ करू शकतो, ती या फॉर्ममध्ये पण ड्रॉ करू शकतो. मला सांगा या ठिकाणी ऑल कॉर्ड्स ऑफ द सेम सर्कल हॅव द सेम लेंथ, तर हे बरोबर आहे का? किंवा सेकंड काय म्हटलेलं आहे की ऑल डायमीटर ऑफ द सेम सर्कल हॅव द सेम लेंथ. बघा जर हा सर्कल आहे तर तुम्ही अशी डायमीटर ड्रॉ करा, तुम्ही या फॉर्ममध्ये डायमीटर ड्रॉ करा, या फॉर्ममध्ये ड्रॉ करा, की या. तर आपल्याला माहिती आहे की डायमीटर जी आहे ती ऑलवेज सर्कलला 2 पार्टमध्ये डिवाइड करते, तर त्याची लेंथ ही ऑलवेज कशी असते, इक्वल असते. म्हणजे हे स्टेटमेंट तर ट्रू स्टेटमेंट आहे. जर इथे पुढे विचार केला तर काय म्हणते, ऑल रेडाय ऑफ दी सेम सर्कल हॅव द सेम लेंथ. म्हणजे जर तुम्ही सर्कलचा विचार कराल तर त्या ठिकाणी इन्फायनाईट नंबर ऑफ रेडियस काय असतात त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. आणि ह्या जे रेडियसची लेंथ असते बघा ही ऑलवेज कशी असते त्या ठिकाणी तर फिक्स्ड असते. म्हणून या ठिकाणी ऑल रेडाय ऑफ द सेम सर्कल हॅव द सेम लेंथ. रेडाय हा बघा प्लुरल फॉर्म ऑफ रेडियस आहे. मग हे पण स्टेटमेंट कसं आहे त्या ठिकाणी ट्रू आहे. जर फोर्थचा विचार केला तर ऑल कॉर्ड ऑफ द सेम सर्कल हॅव डिफरंट लेंथ. आपण आत्ताच बघितलं बघा की जर एक सर्कल आहे तर तिथे तुम्ही जे कॉर्ड्स काय करता ड्रॉ करता तर ते सेम लेंथचे असणार का, तर नाही, ते काय असू शकतात त्या ठिकाणी डिफरंट लेंथचे असू शकतात. मग हे स्टेटमेंट पण ट्रू आहे. आपल्याला विचारलेलं काय त्या ठिकाणी फॉल्स स्टेटमेंट विचारलेलं आहे, तर त्याचं जे आन्सर आहे बघा ते काय असेल त्या ठिकाणी ऑप्शन नंबर फर्स्ट असेल. कारण ऑल कॉर्ड ऑफ द सेम सर्कल हॅव द सेम लेंथ हे स्टेटमेंट कसं आहे फॉल्स आहे. कारण असं नसते, ज्या वेळेला आपण सर्कलचा विचार करतो तर तिथे काय होते त्या ठिकाणी डिफरंट लेंथचे कॉर्ड प्रेझेंट असू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय केलेलं आहे की हा जो आपला सर्कल चॅप्टर आहे त्याचे बेसिक कॉन्सेप्ट आणि पेपरशी रिलेटेड आणि पेपरच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असे सगळेच क्वेश्चन कव्हर करण्याचा काय केलेला आहे त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही नीट बघा. आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओसोबत भेटूया. आज मी इथेच थांबते. धन्यवाद.